TV shows, blockbuster movies, and originals. Download the app now. एवढ्या गडबडीने बाहेर का आली? तुला काय वाटलं राणाजी आले? मी हाक मारली म्हणून आले मी. खोटं बोलतेस तू? राणाजींची तुला आठवण येत होती? अजिबात नाही. असं म्हणतात की आपल्याला एखाद्या व्यक्तीची फार आठवण येत असेल ना तर ती व्यक्ती खरंच येते. काय तर अगं अंजू, पाहिलं? अंजलीला राणाजींची आठवण आली आणि राणाजी हजर. कशासाठी मिठाई वाटतात? बायको माहेरी आली म्हणून? ते इंटरनॅशनल कुस्ती लीग साठी सिलेक्शन झाले माझं. मी फायनल खेळणार आहे. वलसरा साहेबांनी या टायमाला बायकोला सोबत घेऊनच यायला सांगितलं. अहो काल माझं माझ्या धन्यासंगत भांडण झालं बघा. तर मला म्हटलं आता घरला येतच नाही. मग सरळ सॉरी म्हणून टाका. तुम्ही इकडे कसं काय? नाही म्हणजे राणा भाऊजी मुंबईला चाललात ना म्हणून. मावदाने राणाचं भांडण झालंय. हे बघा अंजली ताई, उगाच असं काय करू नका सा. अहो चातक कसं पावसाची वाट बघतोय ना तसं राणा भाऊजी तुमची वाट बघायलात बघा. कुठे? अहो हे काय बाहेरच आहेत. सोड सोड. चल आता असं दुसऱ्यांना मध्ये घेणार का तुम्ही? जर का पुन्हा कोणाला मध्ये घेतलं तर लक्षात ठेवा, मऊ लागलं की कोपऱ्यानं खाण्याला सुरुवात करतात बायका. जाऊबाई तुमच्या आयुष्यातच नाहीत असं समजा आणि खेळा. यांना समजायला हवं की त्यांना जिंकायला माझी गरज नाहीये. मनात आणलं तर ते स्वतः काहीही करू शकतात. रेट अच्छा निकला तो इसकी कोई जरूरत नहीं रे. मेरे लिए ना हार बड़ी है ना जीत. सबसे बड़ा रुपया. वाइल्ड किंग्स के रणविजय गायकवाड़ जल्दी से जल्दी मैदान में पहुंचे. अब मैं स्टेज पर आमंत्रित करना चाहूंगा इस साल के विनर वाइल्ड किंग्स के चैंपियन रणविजय गायकवाड़ को. मी आज जिंकलो त्याचं समजा क्रेडिट जाते अंजली बाईसनी, सखी मॅडमना. आम्ही यांना बेटिंगच्या आरोपाखाली अटक केली. आपल्यावर जे आरोप होत आहेत त्यावर आपल्याला काय म्हणायचं आहे का? ये सब मुझे फंसाने की साजिश है. राणा, माझा तुझ्यासोबतचा प्रवास इथेच संपला. कधी मुंबईला आलास तर कळव नक्की. राणादा अभिनंदन. याचं काय करायचं हो राणा भाऊजी? यातलं 10 लाख रुपये आपल्या गावच्या तालमीला, उरलेलं 5 लाख रुपये ताराच्या चिमगावच्या तालमीला. लई उपकार झाला बघा राणादा. अहो कुस्तीसाठी काय बी. आणि उरलेलं 10 लाख नाही राणा भाऊजी आपण सुरतच्या बिझनेसला. वहिनी हे समजा जे काय झालंय ते तुमच्यामुळे झालंय बघा. काय नवीन बिझनेस चालू केलाय असं समजलं? होय, सेंद्रिय शेतीला लागणारं माल मटेरियल पुरवायचं आणि आलेल्या पिकाला मार्केटमध्ये पोहोचवायचं. सेंद्रिय शेती आज काळाची गरज आहे. फवारणी करून करून पिकं बाद होतात आणि माणसांच्या तब्येतीही बाद होतात. आपण अन्न नाही विष खातो हे लोकांना समजायला हवं. तेच की म्हणून तर मीटिंग ठेवल्या बांधावर आज सगळ्या शेतकऱ्यांची. राणादा तुला यायला लागते बरं का. मी माझ्या बाजूने सगळी तयारी केली बघ. आता शेतकऱ्यांनी नीट पटायला पाहिजे. पटेल, जे खरंय ते खरंय आणि तुम्ही जर का नीट समजावून सांगितलं ना तर नक्की समजेल. तुमच्यासारखं नीट समजवायला जमायला पाहिजे बघा. जमेल. या समजा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करायला मी एका खताची डीलरशिप घेतलेली. खत एक नंबर आहे. नुसतं रानात टाकलं की नाही पीक डबल होते. सेंद्रिय पद्धतीनं बी चांगलं पीक घेता येत. मी घेतोच आहे की. आणि खर्चाचं काय? तुझं एक ठीक आहे रे, पण ह्यानं खर्च परवडायला नको. माननीय परेश पाटील सुटा. जा रे बाबा जा तू. बघितलं का साहेबराव? तूच सांग आता माझी काय चूक होती का? मी बी तेच म्हणतोय. माझी काय बी चूक नसताना अंजलीबाईंनी माझ्यावर डूक धरला. हा ते शब्दात चुकला माझा. ते डूक नाही पण चिडले होतेच की. का तर मी सॉरी म्हणलं नव्हतं, पण मी सॉरी म्हणलो होतो की सॉरीची चिठ्ठी सापडली असती तर पुढचं रामायणच घडलं नसतं बघ. साहेबराव
लई वाईट वाटलं मर्दा. अरे मी एवढं मनापासून सॉरीची चिठ्ठी लिहिली होती, अंजलीबाईंनी काय केलं, सॉरीचं इमान करून उडवलं. लई वाईट वाटलं मर्दा मला. काय ते हा वाटलं म्हणजे सॉरीचं इमान करून उडवलं अंजलीबाईंनी. मी इमाम बनवून उडवत होतो, माऊ नाही. पण करून तर त्यांनीच दिलं ना हो इमान. साहेबराव, चुकून झाला असेल तर माफ करायचं असतं. बरोबर म्हणते साहेबराव. साहेबराव काय बरोबर आहे म्हणतोय सर तू. अरे किती वाईट वाटते माहिती का तुला. सूरज काय ऐकतोय मी. वहिनी घर सोडून गेल्या, कुठे बी जाणार नाही. तू खरंच टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे मीच जाऊन बघतो. राणा जाता थांब की मी सांगलो म्हणून थांब. अरे थोडा टाइम थांबूया आणि बघूया मग. अरे पण ऐक खरंच सांगतोय थांब. वहिनी कुठे गेल्या असतात आणि तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. ती कुठे बी जाणार नाही. एका जणांनी सांगितलं निगेटिव्ह, मला फार गंमत वाटली. आम्ही सगळी फिल्म खूप रिअलिस्टिक आणि अभिनय अगदी नॅचरल असा सगळा अभिनय आहे. तर एकाने येऊन मला सांगितलं की फिल्म छान आहे वगैरे, सगळं आवडलं, पण तुला काही अभिनयाला स्कोपच नाही याच्यामध्ये असं मला तरी सांगितलं. थँक्यू म्हणजे याच्याबद्दल. ची सगळी प्रॉपर्टी तुम्हाला लख लाभ. आता आम्हाला आमचं घर बघितलं पाहिजे. ती वेळ आम्ही इथं थांबणार. आता इथून पुढे जे काही करायचं असेल ते एकत्र मिळून करूया. मी आणि शीतल तुम्हाला शब्द दिला होता, तुमच्या लग्नाची सही जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून. माझ्या आणि शीतलच्या शब्दासाठी चला, पण चला तुम्ही घरला प्लीज. यार पण आता ते काय करणार मम्मा. आता ते काय करणार आहेत ते मला माहितीये, पण मी काय करणार आहे ते त्यांना कुठे माहितीये. जस्ट वेट अँड वॉच. तिच्या आईचा नक्की प्लॅन काय आहे आपल्याला कसं कळणार. एक आयडिया आहे, हे तू करू शकतोस. गुरुनेच बोलवून घेतलं असेल तिच्या आईला. नाही नाही रेवती, यांनी नाही बोलवलं. शनायाची आई सगळ्यांना बोलली, यांना सुद्धा सोडलं नाही. वरनं धमकी देऊन गेली. धमकी कसली. यांचं आणि शनायाचं लग्न नाही झालं ना तर बघून घेईन म्हणाली. शनायाच्या आईचे इंटेन्शन काही बरोबर नाहीये. या मागचं इंटेन्शन आपल्याला शोधून काढायला हवं. कमाल आहे म्हणजे तुम्ही आजकालच्या मुली लग्नापेक्षा सुद्धा नोकरीला जास्त महत्व देता. परिस्थितीच तशी असेल तर काय करणार. असं जर असेल तर मग कंपनीच्या नियमांमधला हा क्लॉज काढून टाकला पाहिजे. कारण का काढून टाकावा लागेल लग्नाच्या अटीचा क्लॉज. कारण लग्न झालंच पाहिजे ना, लग्न व्हायलाच पाहिजे. म्हणजे आबासाहेबांना घेऊन जाणं ही फार फार मोठी चूक केलीस देवा. युवराज, घरात युवराज कुठे. आता याच्यावर एकच उपाय, आबासाहेबांच्या मागोमाग जायचं. युवराज, युवराज. मावशे प्यायचं का पाणी. इतने सारे लोगों की जान जाने वाली है, किसकी वजह से. बाजी की वजह से.